गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे आपल्यासोबत आहेत। या ठिकाणी जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकीचा अगदी महानिकाल लागलेला आहे। तर या ठिकाणी गंगाखेड विधानसभेच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहेत, यामध्ये भाजपला या ठिकाणी बहुमताने आपल्या सीट लागलेल्या आहेत। काय प्रतिक्रिया आहे, काय वाटते? खूप या मतदारसंघामध्ये माझ्या सर्व जनतेवर खूप मी आभारी आहे। जनतेने मला जे भरभरून दिलं त्याबद्दल मी जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी या निकालावर खूप समाधानी आहे। सध्या जर पाहिलं तर आपल्या ज्या काही भाजपच्या जागा आहेत, तर काही जागा ह्या जिल्ह्यामध्ये टॉपवर आलेल्या आहेत। 4,500 या ठिकाणी जिल्हा परिषद महात्पुरी गट जे आहे कुशावर्तीताई बोले यांची सीट लागलेली आहे। नाही, खूप मी सांगितलं ना, जनतेचं माझ्या प्रेम आणि माझे निवडलेले मी उमेदवार याचं सगळं श्रेय आहे। जनतेला म्हणजे दिलेला उमेदवार आणि जनतेला पटणारा उमेदवार दिला आणि जनतेने खूप चांगलं भरभरून दिलं। जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास, या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही आणि निश्चितच जनतेला यातून आम्ही ग्रामीणचा माझे निवडून आलेले सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे सर्व आणि मला दिलेली ताकद, आम्ही आमदार म्हणून माझी ताकद आणि माझ्या जनतेने मला जे जिल्हा परिषद सदस्य देऊन त्यांची मला मिळाली जी ताकद आहे, आम्ही सगळ्याची ताकद एकत्र करून या जनतेचा आम्ही निश्चितच हे करू, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ग्रामीणचा विकास करू। सध्या जर पाहिलं, जर जे आपल्याला मिळालेलं यश आहे, हे यश आज कुणाला समर्पित करायचे? हे आज जे मिळालेलं यश आहे हे मी माझ्या पूर्ण मतदारसंघातील जनतेला समर्पित करतो। हा जनतेचा विजय आहे आणि हा विजय मी जनतेला समर्पित करतो। काही ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी गंगाखेड विधानसभेमध्ये आपला पराभव देखील स्वीकारावा लागलेला आहे। काही जागा आपल्या पडलेल्या देखील आहेत, पराभव त्या ठिकाणी झालेला आहे। जागा फक्त आमच्या 2च गेल्या। एक आमची हिसाची जागा फार कमी मतानं 44 मतानं दिली आणि हिसाची जागा तर फार म्हणजे ती जागा चांगल्या मताने बहुमताने निवडून यायला पाहिजे होती। तर मी त्याच्यावर थोडंसं बघेन, मी आत्मसमर्पण करीन किंवा आत्मनिरीक्षण करीन की जागा पडण्यामागचं काय कारण आहे। कारण माझे स्वतःचे जे गावं आहेत त्या गावाने लीड मला मिळालेली नाही। असं काय झालं मला पाहावं लागेल, त्याच्यावर आत्मपरीक्षण निश्चित करू। बरं, काय येणाऱ्या काळामध्ये, कारण जनतेनं आपल्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे, जनता नेहमी आपल्या पाठीशी उभी आहे, तर जनतेची उतराई कशी करायची चांगल्या कामातून? नाही, जनता या मतदारसंघातली खूप माझ्यावर प्रेम करते आणि आज जनतेने मला खूप मोठी ताकद दिलेली आहे। जवळजवळ या मतदारसंघामध्ये 11 जिल्हा परिषद सदस्य आमचे निवडून आले, ही फार मोठी ताकद मला दिलेली आहे आणि आमचे जिल्हा परिषदचे आलेले सर्व निवडून आलेले जे सदस्य आहेत, निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य, ते आणि म्हणून आमची दोघांची एकत्र अशी ताकद म्हणून मी करून ग्रामीणचा विकास करू, प्रत्येक माणसाजवळ पोहोचण्याचा आणि प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करू। बरं, जर सध्या पाहिलं तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि या ठिकाणी पंचायत समितीचे या ठिकाणी जे सभापती असतील, तर त्यावर सर्व आम्ही आमच्या वरिष्ठाशी चर्चा करून निर्णय घेऊ। सर्व आमचे वरिष्ठ आहेत, वरिष्ठाशी बोलून हा निर्णय घेऊ। अध्यक्ष कोणाला करायचं, सभापती कोणाला करायचं, हे वरिष्ठाची चर्चा करून घेऊ। तर निश्चितच बघा, हे होते या ठिकाणी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे। निश्चित वरिष्ठांशी चर्चा करून या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतील, पंचायत समितीचे जे सभापती असतील, उपसभापती असतील, आता त्यांच्या निवडी करू, असं स्पष्ट मत या ठिकाणी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे व्यक्त करत आहेत। कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल।